नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सध्या लग्नांच्या मुहूर्तामुळे लग्न सोहळ्याची रेलचेल पाहायला मिळते. लग्न म्हटल्यानंतर आहेर आलाच. बरं, आहेराला पटकन काही सुचलं नाही तर हमखास पाकिट दिलं जातं. पैसे दिले म्हणजे त्यांना काय घ्यायचं ते ठरवता येईल अशी सबब देखील जोडली जाते. मात्र आहेर देताना कायमच 101 रुपये किंवा 1001 रुपये किंवा 5001 रुपये अशा पद्धतीनं वरती 1 रुपया दिला जातो. यामागचं काय कारण आहे तुम्हाला ठाऊक आहे का? तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच कारण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, खरं तर भारतीय संस्कृतीमध्ये नाण्यांना फार महत्त्व आहे. मुघल काळात तर भारतामध्ये सोन्याची आणि चांदीची नाणी देखील चलनामध्ये होती. मात्र सध्या कॉपर हा नाणी बनवण्यासाठी वापरला जाणारा मुख्य धातू आहे. अर्थात नाण्यांचा आकार आणि वापर काळानुरूप बदलत गेलाय. मात्र या नाण्यांचं महत्त्व कधीच कमी झालं नाही. याचाच संदर्भ आपल्याला शुभ कार्यांमध्ये देणगी देताना किंवा अगदी आहेर देतानाही सापडतो. आपल्यापैकी प्रत्येकानं कधी ना कधी देणगी देताना 101 रुपये 501 रुपये अशा प्रकार 1 रुपयावरती रकमेमध्ये देणगी आपण दिलेलीच असणार. हाच प्रकार आहेर करतानाही दिसून येतो. मात्र यावरच्या 1 रुपयाला एवढं महत्त्व का आहे हे तुम्हाला माहीत आहे का? मित्रांनो, मानवानं नाण्यांचा वापर पहिल्यांदा कधी केला याबद्दल 4000 वर्षांपूर्वीचा संदर्भ सापडतो. यामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या धातूंपासून ही नाणी तेव्हा बनवली जायची. मात्र सर्वात जास्त प्रमाणामध्ये आणि अगदी सर्वसामान्यांनी वापरलेलं आणि पाहिलेलं नाणं हे तुर्कीमधील किंग कॉर्सेस ऑफ लिडियानं जारी केलेलं आहे. जगातील सर्वात जुनं नाणं हे लिडिया लायन हेच आहे. हे नाणं 4.7 ग्रॅमचं असून ते सोनं आणि चांदी यांचं मिश्रण करून बनवण्यात आलं होतं. त्यावरती सिंहाचा चेहरा असल्यानं त्यावरूनच त्याचं नाव पाडण्यात आलं होतं. आता भारताबद्दल बोलायचं झालं तर मौर्यांच्या राजवटीपासूनच धातूची नाणी आपल्या देशामध्ये तयार होत होती असं दिसून येत आहे. हडप्पा संस्कृतीमध्ये देखील नाण्यांचा संदर्भ सापडतो. भारतातील पहिलं नाणं पाना या नावानं ओळखलं जातं. हे नाणं उत्तर प्रदेशामधील गोरखपूर जवळील बहराननगर इथे उत्खननामध्ये सापडलं होतं. त्यावर एका बाजूला हत्ती तर दुसऱ्या बाजूला वाघाचा चेहरा रेखाटलेला होता. भारतामध्ये पूर्वी चांदीच्या नाण्याला रुपका असं म्हटलं जायचं, तर सोन्याच्या नाण्यांना दिनार असं म्हणतात. 1545 मध्ये शेरशाह सुरीन यानं भारतीय चलनासाठी जे नाणं वापरलं जातं ते रुपया असं त्याला नाव दिलं. तेव्हापासूनच भारतीय चलनाला रुपया हे नाव प्रचलित झालं. पूर्वी राजे त्यांच्या इच्छेप्रमाणे नाणी बनवून घ्यायचे आणि अनेक नाण्यांवरती तर राजांच्या प्रतिमा किंवा प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रतिमा देखील आढळून यायच्या. तर मग आता असं मानलं जातं की एका नाण्याच्या रुपयामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो. त्यामुळेच 100च्या पटीमध्ये म्हणजेच 100, 200, 300 अगदी 1 लाख जरी दिले ना तरी त्यावरती 1 रुपया हा आवर्जून दिला जातो. यामुळे दिलेल्या देणगीच्या रकमेला कशानेही भाग जात नाही, म्हणजेच दिलेली रक्कम ही वाटली जात नाही आणि ती अधिक शक्तिशाली होते असं मानलं जातं. तसंच दुसरं कारण म्हणजे 0 हा आकडा शुभ समजला जात नाही. त्यामुळे दिलेल्या रकमेमध्ये 1 रुपया हा आवर्जून दिला जातो. त्यामुळे रकमेचं मूल्य हे 0 या आकड्यानं संपत नाही. 1 ही एक नवीन सुरुवात मानली जाते आणि म्हणूनच 100 रुपये देण्याऐवजी चांगल्या कार्यासाठी 101 रुपये आणि त्या पटीमध्येच पैसे दिले जातात. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं लग्नामध्ये आहेर देताना वरती 1 रुपया का देतात हे आता तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.